चारचाकी वाहन विहिरीमध्ये पडलंय आणि 4 जणांचा मृत्यू झालाय। घटना घडली आहे अहमदनगरच्या जामखेडमध्ये। जामखेडमधल्या जामवाडीमध्ये ही घटना समोर आली आहे। रस्त्यावरच्या खडीवर ही गाडी जात होती। अचानकपणे या गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि गाडी थेट विहिरीमध्ये जाऊन कोसळली। चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे चारचाकी विहिरीमध्ये कोसळली आणि यामध्ये 4 जणांचा मृत्यू झालाय। अहमदनगरच्या जामखेडमधली ही घटना आहे। रस्त्याच्या बाजूला कदाचित काम सुरू होतं, खडी टाकलेली होती, या खडीवरनं ही गाडी जात होती। गाडी स्लिप झाली असावी, चालकाचं नियंत्रण सुटलं असावं, मात्र त्यानंतर ही गाडी थेट विहिरीमध्ये कोसळली आणि गाडीमधून प्रवास करत असणाऱ्या 4घांचा मृत्यू झालाय। या संदर्भातली आणखीन माहिती आपले प्रतिनिधी प्रसाद शिंदे आपल्याला देतील। प्रसाद, नेमकं काय झालं? नक्कीच जामखेड तालुक्यातील जामवाडी रस्त्यावरचे हा अपघात घडलेला आहे। बोलेरो वाहन रस्त्याने जात असताना खडीमुळे त्याचं नियंत्रण सुटलं चालकाचं आणि गाडी विहिरीत गेली। त्यामध्ये 4घांचा जागीच मृत्यू झालेला आहे। यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी मदत कार्य सुरू केलं। तसेच 4घांचा मृतदेह हा क्रेनच्या साहाय्याने विहिरीतनं बाहेर काढण्यात आलेला आहे। आता सध्या जामखेडच्या वैद्यकीय रुग्णालयात त्यांचं पीएम सुरू आहे। अद्याप देखील त्यांची नावं कळलेली नाहीये। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। अहमदनगरच्या जामखेडमधल्या जामवाडीमधली ही घटना आहे। अत्यंत दुर्दैवी अशी घटना म्हणावी लागेल, कारण रस्त्यावरून प्रवास वाहन करत होतं। अचानकपणे रस्त्याच्या बाजूला खडी होती, त्या खडीवरनं गाडी जात होती आणि चारचाकी वाहन होतं, हे दुचाकी वाहन नव्हतं। मात्र जिथून ही गाडी जात होती त्याच्या बाजूलाच एक विहीर होती आणि रस्त्याच्या खडीवरून जात असताना वाहन चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि गाडी थेट विहिरीमध्ये जाऊन कोसळली। गाडीमध्ये 4घे जण प्रवास करत होते। 4घांचाही या दुर्दैवी अपघातामध्ये मृत्यू झालाय। या सगळ्यांना रुग्णालयामध्ये नेण्यात आले।